नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आजची ही रेसिपी अगदी 5 ते 7 मिनिटातच तयार होते, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही टिफिनमध्ये आरामात देऊ शकतात। यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धा वाटी दही घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। थोडंसं अर्धा पडीच्याही कमी तेल घालते। आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारचा इनो किंवा सोडा आपण वापरलेला नाही। मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये अजून पाणी ॲड करण्याची गरज आहे, त्यामुळे मी पाणी घातलेलं आहे। जसं इडलीचं बॅटर असतं घट्टसर, तशाच प्रकारे याची कन्सिस्टन्सी आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे। अशा प्रकारे कन्सिस्टन्सी याची आपल्याला हवी आहे। आता हे मी साइडला ठेवून देणार आहे। या रेसिपीसाठी 1 मोठा कांदा, 1 टोमॅटो आणि 3 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत। एक पॅन घेतलेला आहे, पॅनवर 1 पळी तेल घातलेलं आहे। पॅनच्या ऐवजी तुम्ही कढई सुद्धा या ठिकाणी वापरू शकता भाज्या फ्राय करण्यासाठी। हिरवी मिरची घातली आहे तेलामध्ये, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा होऊ द्यायचा आहे। यामध्ये अजून तुम्ही भाज्या तुम्हाला हव्या त्या ॲड करू शकतात, मुलांच्या हिशोबाने जर हेल्दी बनवायचं असेल तर। बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा मी ॲड केलेला आहे। थोडंसं मीठ घालते याच्यामध्ये। टोमॅटो होऊ द्यायचा आहे व्यवस्थित। यामध्ये घालायची आहे हळद, धनेपूड, जिरेपूड घातली आहे, लाल मिरची पावडर मी टाकलेली आहे। मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व। मिरची जी मी घातलेली होती हिरवी मिरची, ती अजिबात तिखट नव्हती, त्यामुळे मी लाल मिरची पावडर इथे ॲड केलेली आहे। तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडर यापैकी एक कुठलंही वापरू शकतात। आता यामध्ये मी ॲड केलेला आहे सांबार मसाला, त्याने अप्रतिम चव येते या डिशला। तुमच्याकडे जर का सांबार मसाला नसेल तर तुम्ही पावभाजी मसाला सुद्धा घातला तरी चालेल। मी एव्हरेस्टचा सांबार मसाला वापरलेला आहे। तुमच्या घरी जो वापरत असेल तो तुम्ही वापरा। आता याला छोटे छोटे पार्टमध्ये मी डिवाइड करून घेते। ही प्रोसेस पॅनवरच होते, पण तुम्ही भाज्या परतण्यासाठी कढई सुद्धा वापरू शकता। अशा प्रकारे छोट्या छोट्या पार्टमध्ये हे डिवाइड करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमीच राहू द्यायची आहे। आता यावर जे रव्याचं बॅटर रेडी करून ठेवलेलं होतं ते यावर घालायचं आहे। इडली सांबार खाण्याची जर का इच्छा झाली ना, तर ही रेसिपी इन्स्टंट तयार होते, पटकन बनते। ही सुद्धा तुम्ही करू शकता। व्यवस्थित पसरवून घालायचं आहे हे बॅटर। आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता वरची साईड थोडी ड्राय होऊ द्यायची आहे आणि मग हे पलटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हा जो मसाला आहे ना, अप्रतिम लागतो, नक्की ट्राय करा। फ्राय झालेले आहेत, हे डिश तयार आहे। प्लेटमध्ये काढून घेते।
अशा प्रकारे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि त्याचबरोबर शेअर करा.